तर राम राम मंडळी, मी आहे प्रतीक आणि मी माझ्या पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आपण आलो होतो आज बसू कल्याणला का बरं, तर आपल्या गाडीचं इंजन ठीक करायचं होतं, म्हणजे खराब झालेलं होतं. आपण गाडी चालवताच आणली, कशी आणली आणि मेकॅनिक मामाच्या हातात सोपवली. मेकॅनिक मामा तर काय पूर्ण इंजिन चुकलून ठेवलं, त्याचे हर एक पार्ट काढले आणि आपल्या गाडीचं एक गिअर तुटला होता. आणि तुम्ही क्लचसुद्धा बघू शकता, क्लचचं तर काय नाही, उभं एक बोटानं दबत होता क्लच. कसं बसू कल्याणपर्यंत आपली गाडी आणली आणि आपल्या पुढले सस्पेन्सर खराब झाले होते, म्हणून आपण दुसरे सस्पेन्सर तर त्यांच्या कडेलाच एक दुकान होतं, तिथे गाठले आणि फिटिंग चालू होती. मामा म्हणत होते, काय तू किती लायसन काय नाही, मामा आधी फिटिंग करा मग पुन्हा हे करा म्हणलं. आणि पुन्हा इथे इंजन पुन्हा खुलतच नव्हतं, खोललं होतं पर गिअर अडकून बसलेला होता, म्हणून गिअरची कटिंग केली आणि काढले त्याला बाहेर. त्याला काढले. इथं थोडे पैसे दिले नाहीत आम्ही, 200 रुपये. तर त्या कटिंगला थोडं फक्त कट करायचं होतं तर 200 रुपये म्हणले. आणि पुन्हा कसं काढले ठोकत. अजून जिथं आलो तिथलं दुकान आहे हे. अजून आम्हाला गाडीचं जी गेलं होतं ती ही आणायची होती, लिस्ट आणायची होती. पप्पा तर लिस्ट घेऊन गेले आणि आपण आलो डॉल्बीला पाहायला. डॉल्बी आली होती, सगळेजण नाचत होते. तिथून नाचले पाहत आपण आलो अजून गाडीकडे गेल्यावर आपण 8 वाजले होते आपणाला. आणि आपल्या मोबाईलची चार्जिंग कमी होती तर आपण ब्लॉग कसा बनवणार, मग जाऊ द्या म्हणलं. आणि 8 वाजून 41 मिनिट झाले. आपल्या गाडीला हायड्रोलिकने वरी उचलले होतं, आणि आपणाला जायचं होतं पूर्ण 30 किलोमीटर औरादला. आणि आपल्या गाडीचं अजूनसुद्धा काम झालं नव्हतं. थँक्यू. जय हिंद, जय भारत.